नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवर 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नोत्तरांची एक सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण आज सराव प्रश्नोत्तरांचा भाग 5 पाहणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये आज आपण जीके चे प्रश्न पाहणार आहोत। या मागच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरण पाहिलेलं होतं, तर या भागामध्ये आपण आज जीके म्हणजे सामान्य ज्ञान या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्याचबरोबर या परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। तसेच याच प्रकारचे व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर मित्रांनो, तुमचा सराव व्हावा यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक क्विज देखील सुरू केलेली आहे, ज्या क्विजच्या माध्यमातून आपण आपला अभ्यास तपासू शकता, त्याचबरोबर सराव देखील करू शकता। तर मित्रांनो, या क्विज मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि प्रश्न सोडवा आणि जास्तीत जास्त सराव करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोणत्या व्यक्तीचे अलीकडेच निधन झाले? मित्रांनो, नोव्हेंबर 2022 मध्ये स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेले जे इराणी यांचं निधन झालेलं आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, ते टाटा स्टील या कंपनीला जगभरात पोहोचवण्यासाठी, त्याचबरोबर भारतातील स्टील उत्पादन वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात योगदान देणारे व्यक्ती आहेत। त्यामुळे त्यांना स्टील मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, ते वयाच्या 86व्या वर्षी जमशेदपूर या ठिकाणी निधन पावलेले आहेत। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 1, स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोणत्या व्यक्तीचे अलीकडेच निधन झाले? मित्रांनो, स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच टाटा स्टीलचे एमडी राहिलेले जे इराणी यांची जमशेदपूर येथे 86व्या वर्षी नोव्हेंबर 2022 रोजी निधन झालेलं आहे। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए जे इराणी। मित्रांनो, यांनी टाटा स्टीलचं उत्पन्न तर वाढवलंच, त्यासोबतच त्यांनी भारतातील स्टील उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? मित्रांनो, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान असतं ते असतं 37 अंश सेल्सिअस। ठीक आहे, 37 अंश सेल्सिअस म्हणजेच 98.6 फॅरनहाइट। हे लक्षात ठेवा, फॅरनहाइट मध्ये विचारतील किंवा सेल्सिअस मध्ये, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऑप्शन ए। प्रश्न क्रमांक 3, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015 रोजी। आणि मित्रांनो, त्याचे अध्यक्ष कोण? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात। तर मित्रांनो, BVR सुब्रमण्यम यांची CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत आणि यामध्ये राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन आणि नरेंद्र तोमर हे पदसिद्ध सदस्य आहेत। तर नितीन गडकरी, थावरचंद गेहलोत व सर राव इंद्रजीत सिंग हे विशेष आमंत्रित सदस्य आहेत। तसेच विवेक देबरॉय, विजय कुमार सारस्वत आणि रमेश चंद, त्याचबरोबर अरविंद विरमानी हे पूर्ण वेळ सदस्य आहेत। प्रश्न क्रमांक 4, एक अश्वशक्ती म्हणजेच डॅश डॅश। मित्रांनो, एक अश्वशक्ती म्हणजे काय? 746 वॅट, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द। मित्रांनो, या ठिकाणी जीके वरील प्रश्न आहेत आणि मराठी व्याकरण कुठं आलं? तर मित्रांनो, या ठिकाणी अभियोग म्हणजे काय असतं? आरोप। ठीक आहे। आणि मित्रांनो, राष्ट्रपतीला काढण्याची जी प्रक्रिया असते ती महाभियोगाद्वारे चालवली जाते, म्हणजे महान आरोप। ठीक आहे, ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6, पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? मित्रांनो, पेनिसिलिन हे काय आहे? तर एक अँटीबायोटिक आहे। त्याचा वापर स्ट्रेप्टोकोकाय आणि स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरियांना नष्ट करण्यासाठी किंवा मारण्यासाठी केला जातो। आणि मित्रांनो, याचा शोध आहे तो 1928 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला होता, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल। तर मित्रांनो, 1945 ला त्यांना यासाठी नोबेल पारितोषिक देखील देण्यात आलेलं आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 7, गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या स्वागतासाठी उभारले? मित्रांनो, 1911 ला भारतामध्ये पंचम जॉर्ज आणि म्हणजे 5वा जॉर्ज आणि त्याची राणी मेरी येणार होते आणि त्यांच्या स्वागतासाठी डिसेंबर 1911 ला गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामास सुरुवात झाली होती, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी, पंचम जॉर्ज क्वीन मेरी। ठीक आहे। तर मित्रांनो, याचं जे बांधकाम आहे ते खऱ्या अर्थाने 1924 साली पूर्ण झालेलं होतं। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? मित्रांनो, आपल्या शरीराला खूप साऱ्या तत्वांची आवश्यकता आहे, स्निग्धांश, कर्बोदके, प्रथिने यांची आवश्यकता आहे। तर मित्रांनो, दूध हे असं एकमेव पदार्थ आहे ज्याच्यामध्ये
30 पेक्षा अधिक तत्व असतात. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, दुधाला पूर्णान्न म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना आहे ती 31 मार्च 1867 रोजी दादोबा पांडुरंग तडखरकर यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, त्यांनी ही जी प्रार्थना समाज संस्था आहे ती मुंबई या ठिकाणी सुरू केली होती. ठीक आहे, ठिकाण देखील विचारलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक 10, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? मित्रांनो, एड्सचा विषाणू कोणता असतो? आधी पहा, एड्सचा फुल फॉर्म काय असतो? ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. म्हणजे मित्रांनो, हा रोग आहे तो मानवाच्या प्रतिकार क्षमतेवर परिणाम करतो. ठीक आहे, आणि त्याचा व्हायरस कोणता असतो? ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. व्हायरस काय करतो? प्रतिकार क्षमतेवर हल्ला करतोय. मग मित्रांनो, प्रतिकार क्षमतेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आपल्या शरीरामध्ये? पांढऱ्या पेशी म्हणजे श्वेतपेशी. म्हणजेच एड्सचा विषाणू जो आहे HIV तो पांढऱ्या पेशींवर हल्ला करतोय. म्हणजे ऑप्शन सी श्वेतपेशी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, क्लोफॅझिमिन हे औषध कोणत्या रोगासाठी वापरले जाते? मित्रांनो, क्लोफॅझिमिन आहे ते एक काय अँटी मायकोबॅक्टेरियल आहे. आणि मित्रांनो, मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे आपल्या शरीरामध्ये लेप्रोसी म्हणजेच कुष्ठरोग होऊ शकतो. आणि मित्रांनो, या कुष्ठरोगावर क्लोफॅझिमिन हे औषध वापरलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए कुष्ठरोग. कशामुळे होतो? मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे. ठीक आहे, बॅक्टेरियामुळे होतो. त्यामुळे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुष्ठरोग हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? बॅक्टेरियल डिसीज आहे, जीवाणूमुळे होणारा रोग आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, पाण्याचा गोठण बिंदू किती आहे? मित्रांनो, गोठण बिंदू म्हणजे काय? ज्या तापमानाला पाण्याचं म्हणजे द्रवाचं स्थायूमध्ये रूपांतर होतं त्याला गोठण बिंदू म्हणतात. म्हणजे या ठिकाणी पाण्याचं किती आहे? 0 डिग्री. आणि मित्रांनो, एक असतो उत्कलनांक. ज्या तापमानाला पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होणार आहे त्याला उत्कलनांक म्हटलं जाईल. आणि तो किती असतो पाण्यासाठी? 100 अंश सेल्सिअस. या ठिकाणी आपलं उत्तर काय? गोठण बिंदू किती आहे? 0 अंश सेल्सिअस. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 13, केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये अस्तित्वात नसलेल्या किती नोंदणीकृत बिगर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना हटवण्याचे आदेश दिले आहेत? मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये जे पक्ष नोंदणीकृत आहेत परंतु ते अस्तित्वातच नाहीत किंवा 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षांनी सहभाग घेतला नाही त्यापैकी काही पक्षांना हटवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. आणि मित्रांनो, अशा 111 पक्षांना हटवलं होतं. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल 111. प्रश्न क्रमांक 14, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? मित्रांनो, कांदा कापताना एक द्रव्य आहे ज्याला प्रोपॅनिथियल एस ऑक्साईड या नावाने ओळखलं जातं. तर मित्रांनो, हे कांद्यामध्ये आल्यानंतर कांद्यामधून अमोनिया ॲसिडचं काय होतं? विघटन होतं आणि त्यामुळे काय होतं? अमोनिया वायू बाहेर पडतो. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल अमोनिया. प्रश्न क्रमांक 15, डेरेचो या चक्रीवादळाचा तडाखा कोणत्या देशाला बसला? मित्रांनो, डेरेचो जे चक्रीवादळ आहे ते अमेरिकेच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं. आणि त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए. अमेरिकेला डेरेचो या चक्रीवादळाचा परिणाम मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. ठीक आहे, तडाखा बसलेला आहे. तर मित्रांनो, हा एक वादाचा प्रकार आहे आणि ते उत्तर गोलार्धामध्ये जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये येतं, तर दक्षिण गोलार्धामध्ये एप्रिल, मार्च, मे या महिन्यामध्ये येतं. ठीक आहे, अमेरिका, कॅनडा या भागामध्ये याचा परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 16, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता? मित्रांनो, चीनचा एक शासक होता शेंग नुंग. याच्या हातून चुकून चहाचा शोध लागलेला होता. त्याच्या उकळत्या पाण्यामध्ये काही पानं पडली आणि त्यामुळे पाण्याचा रंग बदलला. आणि मित्रांनो, त्यामुळे त्या पाण्याला एक चांगला वास देखील येऊ लागला आणि त्यामुळे चीनमध्ये चहाचा शोध लागलेला आहे. म्हणजे ऑप्शन बी चीन हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? मित्रांनो, हत्तीरोग आहे तो त्याला काय म्हटलं जातं? लिम्फॅटियर फिलेरियासिस. ठीक आहे, तर मित्रांनो, हा जो रोग आहे तो क्युलेक्सी नावाच्या डासाची मादी चावल्यामुळे पसरतो. तर मित्रांनो, यासाठी कारक एक जीवाणू आहे, एक अळी आहे, त्याला म्हटलं जातं क्युलेक्सी विचकी फॅसिएटस म्हणजेच मायक्रोफ्लेरी. या अळीमुळे मित्रांनो हा रोग होतो आणि त्यामुळे पाय आणि वृषण हा भाग सुजून मोठा होतो आणि विद्रुपता येते, म्हणून याला हत्तीरोग असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये याचं संशोधन केंद्र आहे ते वर्धा या ठिकाणी आहे, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी वर्धा. तर मित्रांनो, दरवर्षी 5 ऑगस्ट हा दिवस आहे तो हत्तीरोग दिवस म्हणून पाळला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधींचा फोटो नाही आहे? मित्रांनो, भारतीय चलनावरील सर्व नोटांवर गांधींचा फोटो आहे शिवाय रुपये 1 ची नोट. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 1 रुपयाच्या नोटेवर गांधींचा फोटो नाही. त्याचबरोबर मित्रांनो, भारतीय चलनातील सर्व नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते, परंतु 1 रुपयाच्या नोटेवर काय असते? तर भारताच्या सचिवाची सही असते. ठीक आहे, ही देखील या 1 रुपयाच्या नोटची खासियत आहे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? मित्रांनो,
विषम ज्वर, कावीळ आणि अतिसार हे सर्व रोग पाण्यामार्फत पसरतात. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी वरील सर्व. हे सर्व वॉटरबॉर्न डिसीज आहेत. प्रश्न क्रमांक 20, रसायनांचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? आता मित्रांनो, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड एक असं ऍसिड आहे ज्याच्यामध्ये ऍसिड देखील विरघळतात आणि ते अतिशय क्रियाशील असल्यामुळे याला रसायनांचा राजा, किंग ऑफ केमिकल्स असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच H2SO4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅश डॅशवर अवलंबून असते. मित्रांनो, कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारं बल आहे ते त्या वस्तूच्या वस्तुमान आणि त्याचं ऍक्सेलरेशन याच्यावर अवलंबून असतं. म्हणजेच काय तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सेलरेशन आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे वस्तुमान. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए वस्तुमानावर अवलंबून असतं. फॉर्म्युला काय असतो? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, एम इंटू ए. ठीक आहे. आणि मित्रांनो, हे कशानुसार आहे तर न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. म्हणजे न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार वस्तू हलवण्यासाठी लागणारं बल हे वस्तूच्या वस्तुमानाच्या ऋणानुपाती असतं तर वस्तूच्या ऍक्सेलरेशनच्या म्हणजे गतीच्या समानुपाती असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, प्लासीची लढाई डॅश डॅश साली झाली. मित्रांनो, जून 1757 रोजी प्लासीची लढाई झाली होती आणि यानं भारतामध्ये इंग्रज सत्तेचा पाया घातलेला होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी 1757. तर मित्रांनो, ही लढाई आहे ते इंग्रज सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह आणि बंगालचा नवाब सिराज उदौला यांच्यामध्ये झाली होती आणि यामध्ये इंग्रजांचा विजय झालेला होता. प्रश्न क्रमांक 23, पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत? मित्रांनो, पृथ्वीवर एकूण 7 महाद्वीप म्हणजे खंड आहेत. कोणती कोणती? आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी 7 महाद्वीप आहेत, 7 खंड आहेत. प्रश्न क्रमांक 24, सूर्याकडून पृथ्वीवर येणारी डॅश डॅश टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. मित्रांनो, O3 म्हणजे ओझोनचा थर पृथ्वीच्या भोवती संरक्षक कवच म्हणून काम करतो. आणि मित्रांनो, हा पृथ्वीवर येणाऱ्या सूर्याच्या किरणांपैकी 99% अतिनील किरण शोषून घेतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी 99. मित्रांनो, हा काही किरण शोषून घेतो तर काही परावर्तित करतोय. 99% किरण या ठिकाणी अडवली जात आहेत. प्रश्न क्रमांक 25, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? मित्रांनो, आता आपल्याला मलेरिया झाला की आपल्या शरीरामध्ये मलेरियाचे जीवाणू जातात आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या रेड ब्लड सेल आहेत, लाल रक्तपेशी आहेत, त्या रप्चर होतात. म्हणजे काय होतात? नाश होतात. आणि हे कोणत्या रोगामुळे होतं तर मलेरियामुळे होतं. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात? मित्रांनो, वर्षातील महिन्यांची रचना योग्य करण्यासाठी दर 3 वर्षांनी 4थं वर्ष आहे ते लीप वर्ष म्हणून येतं. ठीक आहे. आणि मित्रांनो, त्या वर्षामध्ये 366 दिवस असतात आणि नॉर्मल वर्षामध्ये 365. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए 366 दिवस लीप इयर मध्ये म्हणजे लीप वर्षामध्ये असतात. आणि जो एक दिवस वाढतो तो कोणत्या महिन्यामध्ये वाढतो? मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये वाढतो. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. प्रश्न क्रमांक 27, रिश्टर हे डॅश डॅश मोजण्याचे एकक आहे. मित्रांनो, रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी भूकंप. प्रश्न क्रमांक 28, व्हॉइसरॉय यांच्या कार्यकारी परिषदेत सामील होणारे पहिले भारतीय कोण? मित्रांनो, 1909च्या भारतीय परिषद अधिनियम म्हणजे भारत सरकार कायदा 1909 नुसार भारतामध्ये जी व्हॉइसरॉयची कार्यकारी परिषद आहे त्याच्यामध्ये एक भारतीय सदस्य नेमण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली होती आणि त्यानुसार सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये निवड झाली होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए सत्येंद्र प्रसाद सिन्हा. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढे जाऊन ते 1915ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. प्रश्न क्रमांक 29, युनिव्हर्सल डोनर म्हणजे डॅश डॅश रक्तदाता होय. मित्रांनो, या ठिकाणी रक्ताचे गट किती आहेत? ए बी आणि ओ असे 4 गट आहेत. तर मित्रांनो, यापैकी ओ ला सहयोग्य दाता असं म्हटलं जातं. म्हणजे युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी. तर मित्रांनो, सर्व योग्य ग्राही म्हणजेच युनिव्हर्सल ऍक्सेप्टर किंवा रिसिव्हर असं AB रक्तगटाच्या व्यक्तीला म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 4 ऑक्टोबर 1919 रोजी 4 ऑक्टोबर 1919 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यातील काले या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31, BCG लस डॅश डॅश या रोगापासून बचाव करते. मित्रांनो, BCG म्हणजे काय? बॅसिलस कॅलामेट ग्लुरिन ही एक मायकोबॅक्टेरियम विरोधी लस आहे जी क्षयरोग म्हणजे
TB या रोगावर किंवा या रोगापासून बचावासाठी कार्य करते. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. क्षयरोगासाठी BCG लस दिली जाते. आणि मित्रांनो ही लस सर्वात पहिल्यांदा 1921 साली माणसामध्ये वापरण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 32 समाज स्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित करत असत. मित्रांनो समाज स्वास्थ्य नावाचं मासिक आहे ते कुटुंब नियोजन, लैंगिक संबंध, काम प्रेरणा या गोष्टींसाठी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी 15 जुलै 1927 रोजी सुरू केलं होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? RD कर्वे म्हणजे र.ध. कर्वे ऑप्शन सी यांनी समाज स्वास्थ्य नावाचं मासिक सुरू केलं होतं. प्रश्न क्रमांक 33 पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? मित्रांनो शुद्धीकरण सांगितलेलं आहे. शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो पिण्याचे पाणी निवडण्यासाठी म्हणजेच त्याच्यातील गाळ खाली बसवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर तुरटीचा वापर केला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34 आंध्र महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या? मित्रांनो आंध्र महिला सभेची स्थापना आहे ती भारताच्या आयर्न लेडी, भारताच्या लोह महिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुर्गाबाई देशमुख यांनी केली होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी दुर्गाबाई देशमुख. प्रश्न क्रमांक 35 प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते? मित्रांनो प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये प्रति किलो वजनाप्रमाणे 65 ते 70 मिली रक्त असते आणि त्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 5.5 लिटर म्हणजेच 5 ते 6 लिटरच्या दरम्यान रक्त असतं. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल 5 ते 6 लिटर. ठीक आहे. आणि महिलांमध्ये हे प्रमाण आहे ते 4.5 लिटर पर्यंत असू शकतं. म्हणजे 4 ते 5 लिटर पर्यंत असू शकतं. प्रश्न क्रमांक 36 गांधी आयर्विन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित होता? मित्रांनो महात्मा गांधींनी 1930 ला दांडी यात्रेपासून सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती आणि त्यानंतर महात्मा गांधींनी गोलमेज परिषदेला उपस्थित राहावे यासाठी गांधी यांनी आयर्विन करार झाला होता. आणि तो करार मित्रांनो 5 मार्च 1931 रोजी झाला होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान गांधी आयर्विन करार झालेला होता. प्रश्न क्रमांक 37 डॅश डॅशच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्तक्षय ॲनिमिया हा रोग होतो. मित्रांनो हिमोग्लोबिन कशाचा बनलेला असतो? मुख्यतः त्याच्यामध्ये लोह असतो आणि ऑक्सिजन असतो. हिमोग्लोबिन मध्ये महत्त्वाचा घटक आहे लोह आणि शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन करण्याचं काम कोण करतं? हिमोग्लोबिन करतो. तर मित्रांनो जर रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये लोह कमी झालं तर काय होईल? रक्तक्षय होईल म्हणजे ॲनिमिया होईल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी लोह कमी झालं तर हिमोग्लोबिन कमी होऊन मानवी शरीरामध्ये ॲनिमिया होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 38 भारतीय राष्ट्रध्वजातील हिरवा रंग डॅश डॅश दर्शवतो. मित्रांनो भारतीय राष्ट्रध्वज हा 3 रंगांनी बनलेला आहे आणि ते 3 रंग कोणते आहेत? तांबडा म्हणजे भगवा, पांढरा आणि हिरवा. तर मित्रांनो या ठिकाणी एक अशोक चक्र देखील आहे. तर यांचा अर्थ काय होतो? लाल रंग आहे तो म्हणजे भगवा रंग आहे तो रसहीनता आणि शौर्य दाखवतो. त्याग, रसहीनता आणि शौर्य दाखवतो. तर पांढरा रंग आहे तो सत्याचा मार्ग आचरणात आणण्याचं मार्गदर्शन करतो आणि हिरवा रंग आहे तो मातीशी आणि समृद्धीशी असलेला संबंध दर्शवतो. ठीक आहे. त्याचबरोबर मध्ये जे अशोक चक्र आहे निळ्या रंगाचं ते धर्माचं म्हणजे कायद्याचं राज्य दाखवतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी हिरवा रंग कशासाठी दाखवतोय? माती आणि समृद्धीशी संबंध दाखवतोय. प्रश्न क्रमांक 39 जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे? मित्रांनो जगामध्ये सर्वाधिक उत्पादन आहे ते मक्याचं होतं. त्याच्या पाठोपाठ गव्हाचं उत्पादन होतं 771 दशलक्ष टन. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी गहू. 2021 मध्ये गव्हाचं उत्पादन किती झालं होतं? 771 दशलक्ष टन झालं होतं. प्रश्न क्रमांक 40 राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? मित्रांनो भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम. आणि ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेतलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए बंकिमचंद्र चटर्जी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो 24 जानेवारी 1950 रोजी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 41 महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह कोठे सुरू केला? आता मित्रांनो आपल्याला आता आपण पाहिलं दांडी यात्रेने त्यांनी सविनय कायदेभंगाची सुरुवात केली होती आणि मित्रांनो दांडी यात्रा होती ती मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी सुरू केली होती आणि ती 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून सुरू केली होती. दांडी यात्रेला सुरुवात कुठून झाली? साबरमती आश्रमातून. म्हणजे मिठाचा सत्याग्रह कुठून सुरू झाला? साबरमती आश्रमातून. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो ते 5 एप्रिल 1930 रोजी
दांडी या ठिकाणी पोहोचले आणि 6 एप्रिल 1930 रोजी त्यांनी मिठाचा सत्याग्रह किंवा मिठाचा कायदा मोडला. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. साबरमती या ठिकाणाहून महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 42. साधारणतः जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो? मित्रांनो, जेट विमानाचा आवाज आहे तो 140 ते 150 डेसिबल असतो. ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. या गोष्टी पाठच ठेवा. प्रश्न क्रमांक 43. दुहेरी शासन पद्धती कोणी सुरू केली? मित्रांनो, दुहेरी शासन पद्धत आहे ती बंगाल प्रांतामध्ये, बंगाल, बिहार आणि ओडिसा या प्रांतामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह यानं सुरू केली होती. ती त्यानं 1765 ला सुरू केली होती आणि 1772 पर्यंत सुरू होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए रॉबर्ट क्लाइव्ह याने बंगाल, ओरिसा आणि बिहार या प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था किंवा दुहेरी शासन सुरू केलं होतं. प्रश्न क्रमांक 44. काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? मित्रांनो, काकडी, टरबूज, कलिंगड यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं ते 90% अधिक असतं. म्हणजे या ठिकाणी 92% आपण म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45. कोणाच्या शासनकाळास मुघल स्थापत्यशैलीचा सुवर्णकाळ म्हणतात? मित्रांनो, आपण शहाजहान हे नाव ऐकलं असेल. शहाजहान काय बांधलं? ताजमहाल बांधला, लाल किल्ला बांधला आणि खूप साऱ्या वास्तूंचे निर्माण केलं. तर मित्रांनो, याच्या काळामध्ये स्थापत्यशैली मोठ्या प्रमाणात वाढली म्हणून याला स्थापत्यशैलीचा सुवर्णकाळ असं म्हटलं जातं. कोणाच्या काळाला? शहाजहानच्या. किती ते किती? 1592 ला जन्म झाला आणि 66 ला तो मृत्यू पावला. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी शहाजहान. प्रश्न क्रमांक 46. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू येत नाहीत कारण? आता मित्रांनो, आवाज म्हणजे काय? ध्वनी. आणि मित्रांनो, ध्वनीला प्रवास करण्यासाठी किंवा ट्रॅव्हल करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? माध्यमाची, मीडियमची आवश्यकता असते. आणि मित्रांनो, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये काय? निर्वात पोकळी आहे. म्हणजे काय? अवकाश आहे. या ठिकाणी वातावरण नाही आणि त्यामुळे प्रकाश यामधून प्रवास करू शकत नाही. त्यामुळे सूर्यावरील स्फोटांचे आवाज पृथ्वीपर्यंत येत नाहीत. परंतु यामध्ये जर वातावरण असतं तर आपल्याला सूर्यावरील स्फोटांचा आवाज ऐकू आला असता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी. सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही. प्रश्न क्रमांक 47. बंगालमधील सामाजिक धार्मिक सुधारणांची अग्रगण्य संस्था आत्मीय सभा कोणी स्थापन केली? मित्रांनो, आत्मीय सभेची स्थापना आहे ती 1814 ला राजा राम मोहन रॉय यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, ही जी संस्था आहे ती 1823 पर्यंत सुरू होती आणि त्यानंतर राजा राम मोहन रॉय यांनी 1828 ला ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 48. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या आहेत? मित्रांनो, भारताची नोट आहे किंवा भारतातील प्रत्येक नोट असते त्याच्यावर एक भाषांचं पॅनल असतं. त्या पॅनलमध्ये एकूण 15 भाषा असतात. ठीक आहे. तर मित्रांनो, त्यावर जी माहिती लिहिलेली असते, नोटेवर जी माहिती लिहिलेली असते ती हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये लिहिलेली असते. म्हणजेच 15 + 2 17 इतक्या भाषा भारताच्या नोटेवर असतात. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49. पानिपतची तिसरी लढाई डॅश डॅश मध्ये झाली? मित्रांनो, पानिपतची 3 युद्ध झाली. पहिले युद्ध 1526 साली बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालं आणि यामध्ये बाबर विजयी झाला होता. दुसरं युद्ध 1556 साली अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झालं आणि यामध्ये अकबर विजयी झाला होता. आणि तिसरं युद्ध 1761 साली झालं. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. आणि हे युद्ध मराठे आणि अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालं होतं आणि यामध्ये अहमद शाह अब्दालीचा विजय झाला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? मित्रांनो, ओडिसामधील संबलपूर या जिल्ह्यामध्ये हिराकूड धरण बांधण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो ते महानदीवर आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, याची उंची आहे ती फक्त 60.96 मीटर आहे, परंतु याची जी लांबी आहे ती 25.8 किलोमीटर आहे. त्यामुळे हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. लांबी किती आहे? 25.8 किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील आणि या प्रश्नांबद्दल सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर आपल्याला काही शंका असतील किंवा काही माहिती विचारायची असेल किंवा सांगायची असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा. त्याचबरोबर या परीक्षेसाठी तयारी करणारे आपले मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे सर्वांना याचा फायदा होईल. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.